Keshav calling. सतीश टक्के तुम्ही जॉबवर आहे, पेमेंट वाढवण्यासाठी लेखी ऍप्लिकेशन दिली होती. तुमचं आता पेमेंट 8,000 रुपये आहे ना? आता 9,000 झाला. 6,900 रुपये काहीतरी पेमेंट निघतो पूर्ण फुल. झालं, त्याच्यावर आता वाढून करून देतो मी. हो. सतीश भाऊ, हे जे मी तुझं पेमेंट 2,200 रुपये वाढवून देते याच्यामध्ये, का बरं वाढत, कारण का लिहू? त्याच्यामध्ये कशी मिसेस प्रेग्नेंट आहे, वडिलाची तब्येत खराब राहते, मेंटेनन्स पूर्ण व्हायचं होत नाही. 11,500 पगार होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या गोष्टी फक्त बायकोला ना बाबालाच सांगायच्या, ऑफिस मध्ये कोणालाही सांगायच्या नाही. तर याच्यामध्ये मेजर कारण आपण पकडलं, मिसेसचं प्रेग्नन्सी आहे आणि वडिलांची तब्येत खराब राहते. तर मिसेस प्रेग्नंट आहे, तुला फाईल आणावं लागेल. हो ठीक आहे पण ना. याच्यामध्ये तुम्ही जसं जॉबवर किती वाजता, सकाळी 8 वाजता सुट्टी किती वाजता? सुट्टी तशी 4 वाजता होते, कधी कधी 6 वाजता. 8 ते 6 पकडू आपण. संध्याकाळी काय करता? पहिले काम करतो तर कपड्या दुकानात, तिथं जाणं चालू केलं आता 2 दिवस झाले. गाडीत जाणं, गाडीने येणं, 5,000 रुपये घेणं. गाडीनं नाही, आता बसनं चाललोय सध्या, गाडी खराब आहे. तो स्ट्रगल करता लाईफ मध्ये, म्हणजे मुलाबाळाच्या भविष्यासाठी. 24 तास तू 22 तास काम कर, याला महत्व नाहीये. महत्व याला की तुझं पैशाचा प्रॉपर युज नाही करताय ना. तुझ्या ओळखीचा कोणता माणूस आहे तो सट्टा लावून करोडपती बनला? ते जाऊ दे, आता चुकून केलं, करून टाकलं एकदा. करून दे, काही धंदा उंदा टाकता येईल बा म्हटलं. 1-2 वेळा लोकांना सामोर उचलले, आता पूर्ण टोटल बंदच आहे. मग सट्टाचे तुला जो शौक लागला, याच्यामध्ये तुझी मित्रमंडळी आहे का? हो, ते त्याच्यात दिसलं तर म्हणून मी बी टाकून पाहिलं, तर ते त्याच्यात मी लॉस मध्ये. लॉस मध्ये आम्ही तो धंद्यात लॉस आहे रे पगले. कोणत्या सट्टेवाल्यांना BMW कोणा घेतली, बंगला बांधला? कोणच नाही बनलं. आपले 100 आपल्याला अखर भाऊ, 1000 आले चालते, 100 देते आपले. आतापर्यंत 1,00,000 रुपये गेले का? 60-65,000. तुझ्या बायकोचे 2 डिलिव्हरी करू शकत होता. आता 5-6 वर चालू होते, एखादी चांगल्या कुठं मेडिकल गावातलं ते हे काढलं ना कार्ड, तर मेडिकल सगळ्यात परवडत होतं. कारण आता सध्या पैशा पाण्यापासूनही सगळ्या गोष्टीचा विचार करून, आणि सगळ्यात सेफ डिलिव्हरी होत आहे तिथं. हेलो सर, आपका ऑर्डर ऑन टाइम. ऑन टाइम? यार ऑर्डर तो मैंने बहुत दूर का दिया था, और उस एरिया में भीड़ भी बहुत रहती है. इसका मतलब तुम बाइक तेज चलाते हो बहुत. देखो दोस्त, सेफ्टी इंपॉर्टेंट है, संभाल के चलाओ, स्पीड कंट्रोल में. मेरा ऑर्डर 5 मिनट लेट होगा तो चलेगा. तो खूप चांगला पोरगा आहे, सज्जन पोरगा आहे आणि प्रामाणिक पोरगा आहे. परिवाराबद्दल सिरियसली आहे, जीवनाबद्दल सिरियसली राहा. तुझे अँबिशन्स लक्षात आहे, पण रस्ता विसरला. आणि हे झालं सट्टा जुवा मॅच आहे ना, हा झाला शॉर्टकट. ह्या शॉर्टकटच्या रस्त्याने जायचं नाही. तू मेहनती पोरगा आहे. ठीक आहे ना, तुम्ही जसं म्हणता तसं. जसं म्हणतो तसं, म्हणजे तुला बुद्धी नाही का? आहे तेव्हा मी, पण मोठ्या लोकांचे बी थोडंसं ऐकून घ्यावं लागते ना. नाही ना, आपल्या बुद्धीचा वापर काय कोणाला ऐकायचं नाही. तर दोस्ताची नाव सांग 2-3. विशाल वाकले आहे, हर्षल इंगणेकर आहे, ईशान हर्षल इंगणेकर. यार, तो हर्षल इंगलेकरचं बहुत गरम काम आहे यार. मग आता आपला मोठा भाऊ आहे ना तो. मोठा भाऊ 2 रेपडा बारायला पाहिजे तुम्हाला. तो मारते ना, एखाद्या वेळेस देते बी ठेवून. तू मोठा भाऊ मानते आणि लहान भाऊ ह्या कामात पडला तर रागावलं नाही पाहिजे का तुला? नाही तर त्यानं मारलं ना मला, त्यानं याच्याबद्दल वॉर्निंगच दिली आहे ना. नको खरंच बोलायचं. नाही, ज्या दिवशी पैसे द्यायला लागले ना, त्या दिवशी समजून घेतलं, तेव्हापासून कानाला खडा लावला. बरं, हे जर पहिली पोरगी झाली, मग दुसरं काय करशील? पहिलं पोरगच होणार आहे. पण समजा पोरगी झाली तर काय करशील? तेही बडी आहे ना, पोरगी मग दुसरं पोरग करशील का? करायला लागेल, 2 पाहिजे ना, एकामेकाला साथी पाहिजे ना. कोण हे पद सांगितलं मी तुले? अबे साला 2 बायका करा परवडत, पण 2 पोर करणं परवडत. जे आपण मुलीला देऊ तेच मुलगी तुला देईल, जे मुलाला देऊ मुलगा देईल. चांगले संस्कार चांगलं भेटत. एकाच पोराचा खर्च एवढा. तू साधारण शाळेत ऍडमिशन करशील तरी 40,000 रुपये पहिली फी आहे. आणि तू हे सगळे सट्टे गिट्टे बंद केले धंद्याचा? टोटल बंद आहे, काहीच नाही. फक्त तुम्हाला एक सरळ गोष्ट सांगतो, आता ड्युटीवर आलो, कधी यायला एक्स्ट्रा काम सांगितलं तर काम करतो, नाही तर सरळ घरी जातो. घरी आपला मित्र असून त्याला फोन करतो, त्याच्यासोबत जाऊन बसतो, दारू गिरू 2 पॅक मारतो. पैसे तर माझ्या खिशात राहत नाही, तोच पाचते. त्याच्यानंतर मग काही काम राहिलं ते काम काढून देतो, नंतर घरी जातो. हे पटलं तुला? तुला फुकटाच म्हणता येईल एक प्रकारे. फुकटा की नको म्हणायची, फुकट्या नाही, आता पैसा कंगाला म्हणून. अरे पैशाची गोष्टच नाही. फुकटा म्हणजे कसं भाऊ, आपल्याला शौक आहे नाही, त्याने म्हणलं घेता का मान ठेवला आपण त्याच्या. डबल जायचं नाही पाहिजे तर नाही जायचं. ते पॅक साठी नाही जात आपण कुठं. नाही, चांगला माणूस आहे भाऊ तू, पगाराची मी करून देतो. पण प्रॉब्लेम असा आहे भाऊ, तुला एप्रिल महिन्यापर्यंत वेळ लागत. त्याच्यामध्ये जे निर्णय करणं, जे डॉक्टर काड्या केल्या, आता पगार वाढवण्यासाठी त्याने फाईल तू आली. पण तो म्हणे भाऊ सध्या काय वाढवणार का? 2 महिने काढले का? हो म्हणलं का पगार वाढून जाते. आणि कोणाची उधारी गिधारी काढ ठेवते, मग उधारी खरं गिरायची दिल्ली ना. आता जसे पेमेंट आलं त्याला देऊन दिला. आणि कटिंग वाल्याचे पैसे बाकी 150 रुपये. ते 150 रुपये देतो ना, आज देतो. ते कालपासून द्यायला नाही भेटलं, तिथे जातो म्हणलं, भुलून गेलो. कटिंगाचे, दाड्याचे, खऱ्याचे, तो नावाचे काय उधारी. तिथे आता महिन्यावाला पेमेंट आहे ना, म्हणून थोडंसं चालून गेलं. पण गॅरेज वाल्याचे किती पैसे? गॅरेज वाल्याचे 420 रुपये. तुला कोणी नमस्कार दुकानदार घेतला तू त्याला उधारी घेते? नाही, असं नाही. जिथं आपलं पहिलेपासून होतं क्रेडिट तिथंच घेतो, बाकी प्रत्येक ठिकाणी नाही ठेवत. आणि त्या घरच्या लोकांचे पैसे बाकी तुझ्यावर? हो, तर देतो ना ते. आता धीरे धीरे एक आता कसं बायकोला लागले मागं, तिला बीपी शुगरचा प्रॉब्लेम आहे प्रेग्नन्सी मध्ये, तर तिला 10 वेळा टाचण्या औषधं चांगल्या महाग आहे तिच्या. तर माझ्या आईला सांगितलं, मग तेही चुपचाप राहते. आता पेमेंट कमी निघत आहे. मी काय म्हणतो, आईचे 4,000 रुपये देऊन टाक, म्हणजे कसं प्रेग्नन्सी 6,000 रुपये 10,000 रुपये घेता येते. आता 2,000 रुपये दिले तिले काल नेऊन. आता किराणेवाल्याकडे द्यायच्या, त्याचेही थोडेसे पैसे देऊन जातो म्हटलं.
म्हटलं. अबे तुझा आडनावच खूप जोरदार आहे बे. तू एकाला नाही सोडलं बे पुऱ्या नाही पण एक गोष्ट सांगू का, सगळ्याला विश्वास आहे का कसंही राव पैसे बरोबर भेटून द्यायचे, पैसे जाणार नाही तुला कुठे. तू अटॅक आला तर माहितीत माणसं का दुकानदार जास्त राहील. आजी ज्याचा मोठा भाऊ हॉस्टेल आहे त्याच्या लहान भावाला अटॅक कसा येईल. त्या असं आहे ना. किराणावाल्याची देऊन टाकून आईचे 2,000 देऊन दे म्हणजे वेडर मागता येते बा. आतील एका सरी देणं नाही मग ते कशी मागते, अजून मला पाहिजे नव्हते, अजून पाहिजे होते. ते तर माझ्या जे सुपरवायझर आहे तिला डायरेक्ट फोन करून विचारते पेमेंट काऊन नाही झाला म्हणून. नाही मग तू आई बहुत आवरी आहे पैशाच्या बाबतीत. हे खरं सांगून राहिलो तुला मी. हो बरोबर आहे. पैशाच्या आता बाबतीत तिला बहुत म्हणून मी नोकरी नाही घेत होतो, मला धंदा टाकायची इच्छा होती. कारण हे अशी करणार होती. आता बाबाही चिडचिड करते. जो व्यक्ती काम करणार आहे ना घरी दारूसाठी लय चिडचिड, भांडे फेकवा, त्याच्या सुमेवर कावर कुवर, त्याला बरं परेशानी मध्ये काय. तुम्ही बायकोच्या परिसरी सांगता ना, बायकोचं सुख नाही सांगा तुम्ही. बायकोला जर सुख नाही देऊ शकलो असतो तर बायको घरी राहिली असती का. हो आजकालच्या पोरी साऱ्या बहुत खरं आहे. पोट्यापेक्षा पुरी जास्त चॅप्टर आहेत. ते बायको तू कधी कधी मग गावाला गाव रागा कशाला येते बे? रागांना तिला तिकडे ह्याच्यासाठी नेऊन ठेवा लागते. तिकडं माय कशी टॉन्टिंग मारते सकाळी 5 वाजतापासून. उठली म्हणते गांड धुवून म्हणते, आता गांड धुवून उठली म्हणते सकाळी. आता पुरीला कसं वाटत जाऊ ते दे, रागानं मला जाऊ सांगत दे, नाही. जाऊ जाऊ म्हणजे दोघे म्हणून टॉन्टिंग करते का? टॉन्टिंग म्हणलं म्हणजे असं बोलते त्या, म्हणजे असं म्हणते का मी बोललं नाही, बोलून तर देते पण अंग बी झटकून टाकते. ते काय कमी पगार राहिला ना आपल्या लहानपणी जे आपलं जे बेसिक पाया चुकला का नाही ते सारा आयुष्यावर होतं. ते ना का बिल्डिंगचे बेसमेंट खराब झालं तर पुरी बिल्डिंग भोकं खराब पडते. होते. हो बरोबर. तसं तुझ्या माझ्या जीवनात झाले आहे.